मिळलं नाही मिळलं तर प्रक्रिया चालूच आहेत ना. बदल पाहिजे असं नाही काय त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी विचार करावा, नाराज न होता पक्षवाढीसाठी प्रयत्न करावा आणि त्यालाच पाहिजे सर्वांनी. आपल्याला जर बाकीच्या सगळ्या दृष्टीने बघायला असेल, देशाला करायचं असेल तर आपल्याला सक्रिय राहिलं पाहिजे, पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं पाहिजे. जसं काय ना घटना काय जर आपण इकडे तिकडे काय करायला गेलो पक्षावर म्हणून एकत्र आलो, ठीक आहे, आपण अध्यक्षाला सांगू, प्रदेशाध्यक्षाला सांगू की बाबा असं असं झालं तरी आम्ही इतके वर्ष काम केलं आणि आमची कुठेतरी दखल घ्या, आम्हाला कुठंतरी संधी द्या काम करायची. आणि ते संधी देत असताना ठराविक जणांनाच मिळणार, ते काय सर्वांना मिळणार, परंतु नंतर पण मिळू शकते ना. ही काय शेवटच नाही, काही आपली काय बऱ्याच जणांची वय काय झालेली नाही. आज नंतर मिळत जाईल, आता थांबलं काम केलं तर उद्या मिळत जाईल ना. माझं सर्वांना विनंती की अध्यक्षांचे काय निर्णय घेतात तो त्यांचा अधिकार, प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात तो त्यांचा अधिकार, परंतु नाराज न होता आपण आपल्या पद्धतीनं काम करत राहू. एक ना एक दिवस भले आत्ता सक्रिय राहिलो, उद्या गावाद्वाऱ्यांना वाटेल की बाबा नाही नाही हा कार्यकर्ता सरपंच पदासाठी योग्य आहे, पंचायत समितीसाठी योग्य आहे, जिल्हा परिषदेसाठी योग्य आहे, तर ती जी काही व्यवस्था नाही ती आतापर्यंत आपण करू. की बाबा हे नाही मिळलं तर पर्याय आपल्याला भरपूर येत नाही, एक मार्ग बंद झाला तरी 10 मार्ग आपल्याकडे आहे. त्या पद्धतीने सर्वांनी विचार करावा असं माझी विनंती. खरं तर नुकताच जिल्ह्याची कार्यकारिणी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. ह्या कार्यकारिणी जाहीर होत असताना गेल्या अनेक वर्षाचा कामाचा जो अनुभव आहे, माझ्या माहितीप्रमाणे मी स्वतः 1998 ते 99 सालापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि ते काम करत असताना पक्षाने कामाची दखल घेत काही पदांची जबाबदारी माझ्यावरती दिली. त्यामध्ये युवा मोर्चाचं जिल्हा उपाध्यक्षपद असेल, युवा मोर्चाचं जिल्हाध्यक्षपद असेल, ज्या ज्या वेळेस आपण विरोधी पक्ष म्हणून काम केलं त्यावेळेस सातत्याने प्रदेश कार्यालयातून आंदोलनाच्या अनेक वरून आपल्याला आदेश येत होते. तर त्या आदेशाला कोणत्याही गोष्टीचं फिकीर न करता मग ते पोलीस कारवाई असतील, अंगावरती केसेस घेणे असतील, अशा अनेक गोष्टींना सामोरे जात 2016च्या काळामध्ये जी भारतीय जनता पार्टीने स्वबळावरती निवडणूक लढवली होती स्थानिक स्वराज्य संस्थेची, त्यामध्ये हे सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले होते. आणि त्या परिश्रमाचं फळ आपण बघितलं की केवळ भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरती 6 नगरसेवक आपण निवडून आणू शकलो आणि 4 नगरसेवक अगदी कमी मतानं पराभव झाले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व सातारा शहर तसंच जिल्ह्यामध्ये शिकवत असताना ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतलं, अंगावरती केसेस घेतल्या, त्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने प्रत्येक वेळेस म्हणजे पक्षामध्ये अनेक पदं आहेत, तुम्ही सांगितलं अविनाशजींनी की सर्वांनाच पदे मिळणार नाहीत, परंतु मला असं म्हणायचं आहे की आदरणीय गिरी बापट साहेबांचं असं म्हणणं होतं की शेवटच्या कार्यकर्त्याला सुद्धा आपण जबाबदारी दिली पाहिजे तर पक्ष संघटन आपण टिकवू शकू. तर त्याच पद्धतीनं प्रत्येकाचं एक कामाची पद्धत आहे, प्रत्येकाची सुद्धा एक आपण म्हणू ना की बाबा हा ह्याचं लिमिट इथपर्यंत आहे, हा करू शकतो, तर आपण सांगू शकतो. गाव लेवलला अगदी मी म्हणतो मी कार्यकर्ता आहे, मला हे पॉम्पलेट वाटायचं आहे पार्टीचं, ते सुद्धा एक जबाबदारी आहे. परंतु ती जबाबदारी देण्याचं काम किंवा त्या जबाबदारी देण्याचं मोठं मन या ठिकाणी करण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. खरं तर आपण बघतोय की अनेक पक्षामध्ये नेते आले गेले, परंतु भारतीय जनता पार्टीचे जुने काही कार्यकर्ते ते जसे तसे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आजही आहे, भविष्यातही राहतील. मला एवढंच या प्रसंगी सांगायचं की 2024ची निवडणूक आहे, कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा स्वतःहून कामामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी, जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. तर निश्चितपणाने माझा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जे आहेत, परवा दिवशीच माझ्या माहितीप्रमाणे आपली ऑनलाईन जी बैठक झाली त्यामध्ये आपले महाराष्ट्र प्रदेशचे संघटन मंत्री रवी जानसपूर यांनी सूचना दिलेल्या आहेत की नव्या जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करावी.
खरं तर वास्तविक पाहता थोडंसं पदाच्या निवडी जाहीर करताना काही निकष असले पाहिजेत आणि त्या निकषांच्या अन्वये आपण भारतीय जनता पार्टीची जी निवड करूया. आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी, जसं मी अभिमानानं सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचं 2016 सालचं अध्यक्षपद मी भूषवत असताना दोन्ही राजे त्यावेळेस पक्षामध्ये नव्हते, परंतु तरी देखील संपूर्ण पॅनल उभं करून त्या पद्धतीनं आपण भारतीय जनता पार्टीचे स्वतंत्र कमळ चिन्हावरती निवडणूक लढवून या ठिकाणी स्थानकासाठी निवडून आणू शकलो. खरं तर आगामी काळात देखील ज्या काही निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा आपण भारतीय जनता पार्टीचं कमळ घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणं हे केवळ कार्यकर्ता म्हणून आपली जबाबदारी नाहीये, तर नेत्यांची तितकीच जबाबदारी आहे. प्रत्येकानं भारतीय जनता पार्टीचं कमळ आपल्या बॅनरवरती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा पद्धतीने पोहोचवता येईल याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यापूर्वी काम करत आलेला भविष्यात काम कराल आणि आदरणीय जिल्हाध्यक्ष आता थोड्या वेळात येतील. प्रत्येकाला मला सांगायचं एकच आहे की काम करत राहणे, कारण संघर्ष करणारा कार्यकर्त्याची ओळख ही त्याच्या कामावरती ठरते. पदाची उंची ही कार्यकर्त्याच्या कामावरती ठरलेली असते. आता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पद, तर त्या ठिकाणी त्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पद घेत असताना त्या कार्याला न्याय देण्याचं काम त्या पद्धतीनं झालं पाहिजे. त्या पदाची उंची वाढवण्याचं काम तो कार्यकर्ता करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की पदापेक्षा कार्यकर्ता पद हे फार मोठं आहे आणि निश्चितपणानं अध्यक्षांना मी तेच सांगण्यासाठी आज इथे एकत्र जमलेलो आहे की कार्यकर्ता म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे यापूर्वी काम केले आणि भविष्यातही करू, परंतु कार्यकर्ता म्हणून तरी आम्हाला काम करण्याचं चांगल्या पद्धतीचं सन्मान या ठिकाणी या सर्व जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांना मिळेल अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही 2016 मध्ये नगरसेवक झालो. दादांनी, चंद्रकांत दादांनी, सर्व पक्षातले, म्हणजे आपण एक कुटुंब असल्यासारखं सगळेजण राहतो आणि एवढे एक कुटुंब असल्यावर सगळेजण प्रचाराला घर टू घर फिरत होते. स्वतः चंद्रकांत दादा घर टू घर फिरले, डॉक्टर फिरले, सगळेजण फिरले. म्हणजे आज एक नाही, आपले उमेदवार कमळ चिन्हावर 6 उमेदवार निवडून आले. का तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस मनापासून प्रचार केला. पण जसं निवडून आल्यानंतर, जसं सत्तेत आपण आलो आणि सत्तेत आल्यानंतरचे जी वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाचे स्वार्थ चालू झाले आणि त्या स्वार्थामध्ये कळलंच नाही की कधी आपण थोडस आपल्या ध्येय धोरणापासून बाजूला जातो. आज प्रत्येक माणसाने स्वतःचे पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे पाय जमिनीवर ठेवले पाहिजे. आपण ज्या पक्षामध्ये काम करतोय त्या पक्षाचं एक पहिलं ध्येय धोरण आपल्या मनात पाहिजे. आपण ती ध्येय धोरण बघून भविष्यात वाटचाल केली पाहिजे. नुसतंच फक्त पक्षाचं पद घेतलंय आणि कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट घेतोय, कुठेतरी कामं घेतोय असं न करता आपण स्वतः जमिनीवर राहिलं पाहिजे. आपण समाजामध्ये निवडून आलोय, समाजातल्या लोकांची कामं केली पाहिजे. लोकांनी माझ्यावर खूप आरोप केले की विजय दादांच्या नावावर काहीतरी इकडं पैसे घेतोय, तिकडं पैसे घेतोय, त्यानंतर कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट घेतोय, नगरसेवक झाला तर कॉन्ट्रॅक्ट घेतोय. मला दाखवा, माझा बॅलन्स काढा, माझं अकाउंट जे आहे ते सगळं चेक करा आणि विजय काटोडेकडे किती पैसे आहेत ते बघा. कारण जे अफवा उठवणारे जे आहेत त्यांनी स्वतः गाड्या घेतल्या, त्यांनीच फोरव्हीलर झाले, फक्त पद नावाला भाजपची घेतली आणि पदावर गेले. असं न करता त्यांनी ज्यांच्याकडे पद आहेत, मला दुःख नाही, उलट पक्ष वाढला पाहिजे. दादांनी, डॉक्टरांनी सांगितलेलं होतं. इव्हन येळगावकर साहेब सगळेच जण त्यावेळेस मदतीला असायचे. कुठंही पोलीस स्टेशनला काम असू देत, कलेक्टर ऑफिसला काम असू देत, प्रत्येक जण तिथं फोन करायचा आणि प्रत्येकाची कामं करायची. आज असं झालंय की प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ बघतोय. असं न करता आपण पक्षासाठी काहीतरी देणं लागतो या अर्थाने तुम्ही समाजात काम करा. सर्व जुने पदाधिकारी, सहकारी यांच्या मीटिंग निमित्त उपस्थित असलेले आपले पूर्व जिल्हाध्यक्ष, मागचे जिल्हाध्यक्ष अविनाश फरांदे आहेत, काळेकर साहेब आहेत, सुनील विजय आहे, अप्पा कोरे, जयदीप आणि सुनेश शहा, निर्मला, म्हणजे एवढ्या सगळे जमलेले सर्व पदाधिकारी जुने, रवी पडतरे आमचे फलटणहून खास आलेले आहेत जुने. हो, आमच्या टीम मधले आपटे आहेत, राजू शेटे, गोंदकर, हे सर्व जे आहेत ते खरं तर एक पदाधिकारी
म्हणजे तळागाळातला आणि तळमळीचा पदाधिकारी म्हणतो असे सगळे भारतीय जनता पार्टीचं काम केलेले असे आंदोलनात्मक विचारसरणी असणारे असे आपले हे कार्यकर्ते आज सगळे एकत्र झालेत. तर खूप छान वाटते, कारण खूप दिवसांनी सगळे भेटलेत. कारण आम्ही मिटिंगला असतो, आपले चेहरे नाही बघितले, दिसले नाही तरी माणसाला चुकल्यासारखं वाटतं. जसं आम्हाला होतं चुकल्यासारखं. पण आता परवाच मी म्हटलं की परवा विजूला दादांना म्हटलं की दादा विजू नाहीये, सुनील नाहीये, ह्या सगळ्यांना तुम्ही संधी द्या. आता परत तुम्ही कार्यकारिणी नवीन आला आहात तर सगळ्यांना सामावून घ्या. हो हो मला म्हटली बहिणी काय हरकत नाही. मला त्यांनीही सुचवलं होतं की जुन्या पदाधिकाऱ्यांना आपण गोळा करू आणि सगळ्यांची एकदा बैठक घेऊ, जेवणाचा एक कार्यक्रम ताई छानपैकी ठेवू. म्हणजे ते निगेटिव्ह आहेत असा विषय नाही, पण त्यांच्यापर्यंत जो मेसेज जातो, एक लक्षात घ्या आपले चेहरे रोज त्यांच्या जवळ नसतात, पण त्यांच्या जवळ जे असतात त्यांना रोज उठून तेच चेहरे, रोज उठून दादा असं नाही करायचं, सुचून असं द्यायचं नाही हो त्यांना की दादा असं नाही, असं हे एवढेच आहे ते तेवढेच आहेत. अहो शेवटी ते एक लक्षात घ्या, ते आपल्याकडे नवीन व्यक्ती आलेली आहे, आपल्याला पदाधिकाऱ्यांची अजून ओळख नाहीये त्यांची. आणि जोपर्यंत आपण त्यांच्या चेहऱ्यासमोर येणार नाही तोपर्यंत आपण कोण आहे त्यांना कळणार नाही. आज मला बऱ्याच दिवसांनी आमचे हे लोणंदचे हे दिसलेत, म्हणजे त्यांना मध्ये एकदा आपला फोन झालेला, म्हणजे असं वाटतं की बाबा ही व्यक्ती दिसत नाही, आमचे रवीजी दिसले नाही, तुम्ही आता काय कामात नाही का, कधी फोन झाला तर असं विचारलं जातं. पण मला असं म्हणायचंय की आपण जे आपली सगळ्यांची धारणा तीच आहे की आपण कुठलं तरी कार्यात यावं, काम करावं, अशी जी आपली जी विचारसरणी आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि पूर्वी एवढी पदं नव्हती, फक्त युवा मोर्चा, पादरवडी, महिला मोर्चा हे 3च मोर्चे होते आणि त्याच्या अंडर आम्ही सगळे काम करत होतो. पण आता जेवढी काम करतात त्यावेळेला आम्ही सत्ता नसताना काम करत होतो. आंदोलन पण आमची, आता विजूनी सांगितलं की जिल्हाभर आमची गाजत होती आणि जेवढी आंदोलन आता नाक्यावर माणसं असतं तर त्याचं चौपट माणसं आमची होती. विषय असा आहे की बाबा जर का आपली सत्ता आहे, आपलं आता वातावरण भारतीय जनता पार्टीचं आहे, तर आपल्याला वातावरण निर्मिती ही सगळ्या दुनियेसमोर दिसली पाहिजे. नुसतंच मी भाजपचा कार्यकर्ता आहे ही आपली ओळख नाही, तर ही आपल्या कामात पण दिसली पाहिजे. आपली काय विचारसरणी आहे किंवा आपलं काम आहे, आपले पंतप्रधान एवढ्या चांगल्या चांगल्या योजना आणतात त्या तळागाळापर्यंत कसे पोहोचवल्या गेल्या पाहिजे हा विषय नाहीये. फक्त पेन आणि कागद, फक्त एवढं नोटिंग करायचं तेवढं नोटिंग करायचं, फील्ड वर्क काहीच नाहीये. तुम्ही बघितलं असेल आता बूथ रचनामध्ये सुद्धा, आता काल माझ्याकडे एकदम बूथचं आलेले, त्यांना विचारलं तर मला म्हणले वहिनी मोना स्कूलच्या त्या बूथवरती माझं नाव आहे का नाही माहिती नाही. मी म्हटलं तुम्ही आहे ना त्याच्यावरती, मला असं असं कळलेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, प्रॅक्टिकल काय आहे हे आपल्यालाच माहिती नाहीये. आणि जर का हे होत नसेल तर आपण पुढच्या सत्तेची स्वप्न बघू शकत नाही. ज्यावेळेला पूर्वी सत्ता नव्हती त्यावेळेला निवडणुकीला उभं राहत होती लोक, भले ती पडत होती पण तेवढ्या ताकदीनं प्रचार होत होता. भारतीय जनता पार्टीचं वातावरण निर्मिती तेवढ्या पद्धतीने होत होती. विजूच्या वेळेला मला माहितीये की स्मिता मोडकेच्या विरोधात विजू उभे होते आणि त्यावेळेला अक्षरशः महाराज मला भेटायला संध्याकाळी अशासाठी आले, म्हणणे की करा करा सोना तुम्ही काम करा मी आहे. पण ह्याचा अर्थ की महाराजांच्या गटाची ती अपोजिशन पार्टीची महिला होती आणि विजू भारतीय जनता पार्टीची होते आणि त्याच्यासाठी आम्ही इतकं लावून धरलेलं होतं. भले आम्हाला मतं कमी मिळू द्या पण आम्ही तिथं त्यांना भीती तरी त्यांची बसली होती की बाबा काही होऊ शकतं. शेवटी लोकांच्या मनात काय आहे हे कुणाला अजूनही कळलेलं नाही. त्या लोकांच्या मनात आपलं घर करणं, आपलं भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व निर्माण करणं हे आपलं काम आहे. तर ते करण्यासाठी आपण सगळ्यांनी खरं एकत्र आलोय. फक्त एक शांततेत आपलं जे काय म्हणणं आहे ते अध्यक्षांच्या पुढे शांततेत मांडलं पाहिजे. भले आपल्याकडे जरी पद नसतं तरी त्यांच्या समोर आपण दिसला पाहिजे, कारण आपल्याला माहिती की सर्किट हाऊसला ठराविकच लोक असतात तर त्यांना कामच नाही. आपण कामाची माणसं आहे, काम नाही त्यामुळे तेवढंच काम आहे की बाबा इथे यायचं बसायचं काम करायचं आणि त्या विचाराला काही माहिती नसतं की ही व्यक्ती कोण आहे, कसं काम करते, काय कमी करते. हे जर का आपल्याला जाणून द्यायचं असेल तर आपली पण उपस्थिती इथं गरजेची आहे. आपण पण थोडा वेळ दिला पाहिजे, आपण सगळ्यांच्या बरोबर इथं आलं पाहिजे की त्यांनाही वाटलं पाहिजे काही नाही बाबा की ह्यांना आपण हे पद देऊया, त्यांना पद देऊया, त्यांना कामात घेऊया, याचं काम चांगलं आहे, त्याचं काम चांगलं आहे. आता तर पूर्वी एवढं सोशल मीडिया नव्हता, आता सोशल मीडिया थ्रू बरंचसं काही कामाचं सगळ्यांना कोण काय करते हे सगळं कळलं जातं. म्हणून मला असं म्हणायचं की प्रत्येकाने चेहरे तरी किमान दाखवा, जेणेकरून आम्हाला सुद्धा, मला पण असं वाटतं की नको आपली सगळी लोक नाही आहेत, मी अविनाशजींमध्ये आणि माझा फोन असतो, जरा लोक नाही, म्हणजे थोडंसं नाराज काय नाही म्हणलं की ज्यांनी आपल्याला इतके वर्ष झालं साथ दिलेली आहे आणि ते चेहरे आपल्याला नाही दिसले की कुठंतरी मनाला असं वाटतं की बाबा
काम ज्यावेळेला काही नव्हतं त्यावेळेला ही लोक बरोबर होती आणि आता खरोखर एवढी सत्ता आहे तरी आपली लोक आपल्यापासूनच बाजूला जातात हे खरं तर दुःख असतं. म्हणून त्याच्यासाठी आपणच आपलं एक लक्षात घ्या, आपणच आपलं वातावरण निर्मिती करायचं, आपणच त्यांची गाठ घ्यायची. त्यांना काही माहिती नसतं ते कराल त्यावेळेलाच आपण खरं जिंकलो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्यांना फक्त तेवढीच माणसं माहिती आहेत, त्या चाकोरीतूनच ते सध्या चालत आहेत. ती चाकोरी तोडायची आपल्याला आणि त्याच्यात मध्ये सगळ्यांनी आपला सहभाग घ्यायचा. त्यासाठी आता अविनाशजींनी सांगितलं की पदाधिकाऱ्याला काम केल्यानंतर पद मिळत असतं, तर तसंच आहे. मला तर डायरेक्ट ह्यांच्यावर जिल्हाध्यक्ष केलं, मला बोलता पण येत नव्हतं, पण त्यांनी सगळ्यांनी मिळून मला तयार केलं ना की बाबा विषयावरती बोलायचं झालं, आपलं म्हणणं मांडायचं झालं, कुठं काय करायचं, एवढे सगळे कार्यक्रम केले आम्ही, आंदोलनं केली, मोर्चे काढले. भारतीय जनता पार्टीच्या अस्तित्वासाठी जयदीप पळत होते आम्ही. एवढे आता माणसं तुम्ही बघताय, त्यावेळेला आम्ही माणसं बोलवून बोलवून 4 वेळा फोन, देवी चौकात ऑफिस घेतलेलं होतं, वातावरण निर्मिती करायचं, ढोल ताशे आणायचे. मी म्हटलं परवा अध्यक्षांना, आम्ही ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस ढोल बडवत होतो की सत्ता आली म्हणून. आता ढोल पण बडवलेलं दिसत नाही, नुसतंच आमची सत्ता आली आणि फोटोला पुढे उभं राहायचं, फोटोला फक्त उभं राहायचं आणि माझं नाव आलं पाहिजे आणि दुसऱ्याचं कुठे मागं त्याला रेटून त्याचं नाव गेलं पाहिजे. हे जे चाललंय ना हे सगळं बंद करायला आपण बाजूला गेलोय की आपोआपच ते होणारच ते त्यांचं, म्हणून ते बाजूला नाही जायचं. आपण सगळ्यांनी कार्यात राहा, काही मदत लागली तर आम्ही करतोयच. आम्हाला असं वाटतं की आम्हाला मागण्यापेक्षा तुमच्यासाठी मागितलं तर आनंद आहे, कारण तुम्हाला मिळावं अशी खूप इच्छा आहे. कारण आता मध्ये पण मी दोघांची नावं सुचवली, मी अध्यक्षांना खरं ही नावं दिसली नाहीत म्हणून मी फोन लावत होते खरं तर, पण ते अध्यक्षांचं म्हणते की ताई मी मुंबईत आहे, हे आहे ते आहे. मला वाईट वाटलं कारण बऱ्याच जणांची नावं त्याच्यातून आपली जुन्या लोकांची कुणाचीच नावं मला दिसत नव्हती. त्यामुळे आता हा निर्णय आपण सगळ्यांनी एकत्र येण्याचा घेतलेला आहे. तसा एकत्र राहू आपण सगळे, एकमेकांसाठी काही विचार करायचे वेळाने तर विचार करू, एकमेकांना सहकार्य करू, चांगलं काम करू.